नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर नेमकं काय काय घडतंय. सुरुवातीची बातमी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यात कोरोना संकट आटोक्यात आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यावरच्या उपाययोजनांवर द्विपक्षीय चर्चा झाली. बायडन व्हाईट हाऊसमध्ये तर ट्रुडो ओटावातल्या त्यांच्या पंतप्रधान कार्यालयातून या व्हर्च्युअल बैठकीत सहभागी झाले. अमेरिका कॅनडा संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच आर्थिक संकट, तापमान बदल, वाढती असमानता या मुद्द्यांचाही या चर्चेत समावेश होता. अमेरिकेतला कोरोना बळींचा आकडा 5 लाखांवर पोहोचला. त्यामुळे मंगळवारी अमेरिकेतल्या सभागृह सदस्यांनी कॅपिटल हिलच्या पायऱ्यांवर मौन बाळगून कोरोना बळींना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान लसीकरण सुरू असूनही अमेरिकेत येणाऱ्या काही महिन्यात आणखी 90,000 कोरोना बळींची भर पडणार असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. त्याआधी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये कोरोना बळींना श्रद्धांजली म्हणून मौन पाळण्यात आलं. अध्यक्ष जो बायडन, जिल बायडन, उपाध्यक्ष कमला हॅरिस, त्यांचे पती डग एमॉफ यावेळी उपस्थित होते. व्हाईट हाऊसच्या पायऱ्यांवर आणि बाल्कन्यांमध्ये कोरोना बळींच्या स्मरणार्थ 500 मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. हा अत्यंत कठीण क्षण असल्याची भावना जो बायडन यांनी यावेळी व्यक्त केली. 5 लाख कोरोना बळींना श्रद्धांजली देण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये ध्वज अर्ध्यावर आणण्यात आलेत. व्हाईट हाऊसप्रमाणेच इतर सरकारी इमारतींवरचे ध्वजही अर्ध्यावर आणण्याचे आदेश अध्यक्ष जो बायडन यांनी दिले. जगभरातील सर्वाधिक कोरोना बळी अमेरिकेतले आहेत. वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रलमध्येही 5 लाख कोरोना बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या स्मरणार्थ 500 वेळा घंटानाद करण्यात आला. मिसोरीतल्या कॅन्सस शहराच्या लोकसंख्ये इतकी या बळींची संख्या आहे. मियामी, नॉर्थ कॅरोलिना, ओमाहा, नेब्रास्काची लोकसंख्या या बळींपेक्षाही कमी आहे. यावरूनच आपल्याला हे मृत्यू किती वेदनादायी आहेत हे समजू शकेल. डिसेंबरच्या मध्यापासून लस वितरण सुरू करण्यात आलं असलं तरी 1 जूनपर्यंत कोरोना बळींची संख्या 5,89,000 पर्यंत पोहोचेल अशी शक्यता युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या अहवालात व्यक्त करण्यात आली. कॅलिफोर्नियामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होते ही मोठी दिलाशाची बाब आहे. कारण डिसेंबरमध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेत डिसेंबरमधल्या सध्याची रुग्णसंख्या 85% कमी आली आहे. लॉस एंजेलिसमधला दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 3.8 असल्याची माहिती इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हर्ड इम्युनिटीमुळे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लसीकरणाचा देखील हा परिणाम असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या कॅलिफोर्नियातल्या सेंट्रल व्हॅलीमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचवत असल्याची माहिती राज्यपाल गेविन न्यूकम यांनी दिली. आर्विन शहरात लसीकरणासाठी 11 मोबाईल क्लिनिक्स आठवड्यात तैनात केली जातात. मोठ्या लसीकरण केंद्रांवर जाणं ज्या कृषी कर्मचाऱ्यांना शक्य नाही किंवा त्यासाठीचं पोर्टल ज्यांना वापरता येत नाही अशा नागरिकांसाठी या क्लिनिक्सचा वापर केला जाईल. आणखी 34,000 अतिरिक्त लसींचा साठाही या भागात पाठवला जाणार आहे. कोरोना संकटामुळे जगभर शाळांमधलं शिक्षण वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे. पण आता जवळजवळ वर्षभरानंतर विद्यार्थी आणि पालक त्यालाही कंटाळलेत. आम्ही झूमचा तिरस्कार करतो असा नारा देत लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा शाळा उघडण्याची मागणी होतीये. लॉस एंजेलिस युनिफाईड हा देशाचा दुसरा सर्वात मोठा शाळा असलेला जिल्हा आहे. शाळा पुन्हा सुरू करण्याबद्दल शिक्षकांची बोलणी सुरू आहेत. कॅलिफोर्नियातही कोरोना केसेसचं प्रमाण कमी होते. तिथेही शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. न्यूयॉर्क राज्यात लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. एका मोठ्या लसीकरण केंद्रात दर दिवसाला 3,000 आणि दर आठवड्याला 21,000 नागरिक लस टोचून घेतील अशी व्यवस्था करण्यात आली. ब्रुकलिनमध्ये मेदगर रिव्हर्स कॉलेजमध्ये असलेल्या या केंद्राचं व्यवस्थापन राज्य आणि फेडरल अधिकारी संयुक्तपणे करतील असं अँड्री क्युमो यांनी म्हटलं. बुधवारपासून केंद्र सुरू होत आहे. महानगर परिवहन प्राधिकरण लोकांना केंद्रात जाण्यासाठी मदत व्हावी यासाठी विशेष बस मार्गही उभारणार आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरोत दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरू करण्यात आलं. राज्यभरातल्या केंद्रांवर लसींचे डोस पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातल्या वृद्ध नागरिकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली. निर्धारित वेळेत ही लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यावर आमचा भर असल्याचं आरोग्य अधिकारी म्हणतात. ही माहिती दिल्यानंतर राज्य आरोग्य विभागाचे सचिव कार्लोस अल्बर्टो चावस यांनीही हेलिकॉप्टरने एका केंद्रावर लसी पोहोचवल्या. लसींचे 10,40,320 डोस वितरित केले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 8,55,320 डोस चीनच्या कॉर्नोवॅक कंपनीचे आहेत तर 1,85,000 डोस हे ॲस्ट्राझेनेका कंपनीचे आहेत. रिओ दी जानेरोतल्या 92 महापालिकांकडे देखील हे डोस आता पाठवले जातील. तब्बल 1 वर्षानंतर न्यूयॉर्कमधली सिनेमागृह 5 मार्चपासून मर्यादित प्रेक्षक संख्येच्या अटीवर पुन्हा खुली केली जातात. राज्यपाल अँड्री क्युमो यांनी ही माहिती दिली. सिनेमागृहात 25% क्षमतेनं म्हणजेच केवळ 50 प्रेक्षकांना एकावेळी सिनेमागृहात जाता येऊ शकेल. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सिनेमागृह बंद करण्यात आली होती. नियमांनुसार आसन व्यवस्था, मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग असे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलंय. अशा प्रकारे काही व्यवसाय पुन्हा सुरू करून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न इथे केले जात आहेत. इटलीमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रोममध्ये निदर्शनं केली. गेले वर्षभर काम नसल्यानं आर्थिक संकट सहन करावं लागलं. सरकारकडून कुठलीही मदत न मिळाल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. जेरुसलेममध्ये एक मोठं थिएटर मंगळवारी जवळपास 6 महिन्यांनी खुलं करण्यात आलं. कोरोनामुळे जवळपास 6 महिने
द खान थिएटर बंद होतं. नोएल क्राऊडचं ब्लिथे स्पिरिट या नाटकानं या थिएटरची पुन्हा सुरुवात झाली. कोरोना लस घेतलेल्या किंवा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय. गेल्या वर्षभर देशात लॉकडाऊन होता, त्यामुळे लोकांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना हुरूप देण्यासाठी म्हणून मुद्दाम विनोदी नाटकाची निवड करण्यात आल्याचं थिएटर संचालकांनी सांगितलं. अनेक महिन्यांनी नाटक पाहायला मिळणार यासाठी 3-3 तास ड्रायव्हिंग करूनही लोक या थिएटरमध्ये आवर्जून आले होते. मार्चमध्ये रेस्टॉरंट खुली करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी पेरूतल्या रेस्टॉरंट मालकांनी केली. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात 2 वेळा रेस्टॉरंट्स बंद होती. ही रेस्टॉरंट्स बंद असल्यानं लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 65,000 रेस्टॉरंट्स गेली वर्षभर बंद आहेत. पेरूमध्ये फेब्रुवारीत दुसरं व्यावसायिक लॉकडाऊन करण्यात आलंय. या निर्बंधांमुळे जवळपास 50% रेस्टॉरंट्स बंद झाल्याची माहिती पेरूतल्या लिमामधल्या स्थानिक प्रशासनानं दिली. 2020 या वर्षात 100पेक्षाही जास्त दिवस रेस्टॉरंट्स बंद होती. आता जर पुन्हा ती बंद झाली तर आम्ही उद्ध्वस्त होऊची प्रतिक्रिया रेस्टॉरंट्समधल्या शेफ आणि अन्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. थायलंडमध्ये कोविड-19वरच्या लसीची पहिली तुकडी पोहोचली. सुवर्णभूमी एअरपोर्टवर विमानाने या लसी आणण्यात आल्या. तिथे थायलंडचे पंतप्रधान पियुष चान ओचा उपस्थित होते. थायलंडला सिनोवॅकचे 2 लाख आणि ॲस्ट्राझेनेकाचे 1,17,000 डोस मिळणं अपेक्षित आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये अनावश्यक आंतरराष्ट्रीय प्रवासाला 17 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. खरं तर कोरोनामुळे प्रवास आणि हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसलाय, पण कोविडच्या नवीन स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. लॉकडाऊनच्या धोरणातला दुसरा टप्पा आणि 8 मार्च म्हणजे पहिल्या टप्प्यानंतर त्याची सुरुवात होईल. पंतप्रधान किंवा त्यांच्या सल्लागारांना आवश्यक वाटल्यास ते पुढेही ते ढकललं जाऊ शकतं. 17 मेपूर्वी कुठल्याही सुट्ट्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं पंतप्रधान जॉन्सन यांनी स्पष्ट केलंय. सरकारचं जागतिक प्रवास टास्क फोर्स 12 एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल आढावा घेईल आणि त्यानंतरच याबद्दलचा निर्णय पुढचा घेतला जाईल. दुबईमध्ये ब्रसेल्सहून फायझर बायोएनटेकच्या लसीचे 10,000 डोस पाठवण्यात आले. मध्य आशियातील सगळ्यात मोठ्या एअरलाइन्स एमिरेट्सच्या कार्गोमधून हे डोस आणण्यात आले. याआधी एमिरेट्सच्या कार्गोमधून लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये भारत आणि लसीचं उत्पादन करणाऱ्या अन्य देशांमधून लसीचे डोस पोहोचवण्यात आले. खरं तर कोरोनानं अनेक विमान कंपन्यांचं कंबरडं मोडलंय. एमिरेट्सवर देखील त्याचा प्रभाव पडला होता. कोरोनाच्या संकटात या लसी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम एमिरेट्सच्या कार्गोनं केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हवानामध्ये काही भागात रस्ते बंद करण्यात आले. सेंट्रो हवाना अर्थात हवानामधल्या महापालिका क्षेत्रात प्रवेश मर्यादित ठेवण्यात आलेत. बॅरिकेड्स लावण्यात आलेत आणि क्युबामध्ये आठवड्याभरातील सर्वात जास्त रुग्णांची नोंद तिथे झाली आहे. कडक नियमांचं प्रशासन कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना रुग्णांची संख्या मात्र काही कमी होत नाहीये. ट्रम्प प्रशासनानं अनेक निर्बंध क्युबावर लादले होते. त्यामुळे वस्तू आणि जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. त्यामुळे सुपरमार्केट बाहेर वस्तू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. टांझानियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे असं शेवटी टांझानियाचे अध्यक्ष जॉन मागुफुली यांनी मान्य केलंय. कोरोना फक्त प्रार्थनांनीच बरा होतो असं आतापर्यंत जॉन म्हणत होते, पण आता मात्र त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहन केलंय. स्थानिक बाजारपेठेतलेच मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोविड-19वरच्या लसींसह अन्य परदेशी उत्पादनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जॉन यांच्या मुख्य सचिवांचं एका अज्ञात रोगानं निधन झालं. हा रोग कोणताही समजू शकला नाही आणि टांझानियामध्ये एप्रिलपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी ही जाहीर करण्यात आलेली नाही. बोस्नियामध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होती आणि राजधानी साराजेवोमध्ये ही वाढ लक्षणीय आहे. राज्य सरकार आपल्या नागरिकांना लस देण्यासाठी पुरेसं काम करत नसल्याचे आरोप होतात. बोस्नियाची लोकसंख्या 3.5 लाख इतकी आहे, पण रशियन स्पुटनिक लसीचे केवळ 2,000 डोस इथे पाठवण्यात आले. फायझर बायोएनटेक आणि ॲस्ट्राझेनेका लसी पोचायला उशीर होतोय. बोस्नियातील नागरिक लॉकडाऊनला कंटाळलेत. साराजेवोमधले रहिवासी तर लॉकडाऊन, कर्फ्यू आणि निर्बंधांना कंटाळून संपूर्ण शहरात गर्दी करत मास्क न घालता फिरतायत. राज्य सरकार लस उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असल्याचा राग आता नागरिकांच्या वर्तणुकीतून दिसतो आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बेलारूसचे पंतप्रधान अलेक्झांडर लुकाशेंको यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं. माध्यमांच्या वृत्तानुसार बेलारूसचा नेता आणखी एका मोठ्या आर्थिक पॅकेजच्या बद्दल बोलणी करण्यासाठी लवकरच रशियात येत असल्याची चर्चा होती. बेलारूसच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या जनआंदोलनाची सर्वात मोठ्या प्रमाणात इथे आंदोलनं होत आहेत ती लाट अजूनही कायम आहे आणि यामध्ये रशियानं पंतप्रधान लुकाशेंको यांना त्यांच्या आवाहनानंतर सरकारला आर्थिक आणि राजकीय पाठबळ याआधी दिलं होतं. इस्रायली नागरिक आता मध्य इस्रायलमधल्या बीट शेमेश या प्रमुख शहरातील आयकिया स्टोअरमध्ये लसीकरण करू शकतात. कारण इस्रायलमध्ये कोरोना बचाव संस्था मॅगन डेव्हिड ॲडम सध्या लसीकरणासाठी नियोजन करत आहे. सध्या जगातील सगळ्यात जलद लसीकरण मोहीम इस्रायलमध्ये सुरू आहे. सुमारे 9.5 लाख नागरिकांना पहिल्या टप्प्याची लस देण्यात आलेली आहे. 2/3 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हस्ते ग्रीन पास योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून दोन्ही लस घेऊन झाली आहे त्यांना ग्रीन पास दिला जाईल, ज्यामुळे लस घेतलेले लोक पुढचा प्रवास करू शकतील.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी जगातल्या श्रीमंत देशांना विनंती केली आहे. कोरोनाच्या लसीबद्दल सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. श्रीमंत देशांनी कोरोनाच्या लसीची अतिरिक्त ऑर्डर दिल्यामुळे गरीब देशांना कोरोनाची लस मिळताना अडचणी येत आहेत आणि काही देशांनी गरीब देशांना कोरोनाची लस घेण्यासाठी देण्यात येणारी मदत आखडती घेतल्याचंही WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जगप्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वुड्स अपघातात गंभीररित्या जखमी झाला. लॉस एंजेलिसमधल्या त्याच्या गाडी उलटल्यानं हा भीषण अपघात झाल्याचं कळतं. या गाडीत वुड्स एकटाच होता आणि अपघातात अन्य दुसरी कोणतीही गाडी नाही अशी माहिती लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ खात्यानं दिली आहे. वुड्सच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती वुड्सच्या एजंट्सनी दिली आहे. अपघातानंतर वुड्स पुढच्या बाजूला खिडकीच्या काचेत अडकला होता आणि त्याला बाहेर काढावं लागलं. अपघाताचं नेमकं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही. इक्वेडॉरमध्ये 3 शहरांमधल्या तुरुंगात दंगल उसळली होती. प्रतिस्पर्धी टोळ्यांमधल्या संघर्षात 67 कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. सोमवारी उशिरा हाणामारी सुरू झाल्यापासून शेकडो अधिकारी इथे तैनात करण्यात आले होते. इक्वेडॉरमध्ये अलीकडच्या काळात तुरुंगात वारंवार प्राणघातक दंगली घडतात. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या कारणातून असे प्रकार घडत असल्याचं पोलीस म्हणतात. तुरुंगातून बरीचशी शस्त्र देखील ताब्यात घेण्यात आली. या तुरुंगाची 27,000 इतकी कैद्यांची क्षमता असताना 38,000 इतकी कैदी सध्या इथे आहेत. इक्वेडोरचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार याकूब पेरेझ यांनी शेकडो समर्थक मंगळवारी क्विटोमध्ये त्यांचे एकत्र आले होते. मतमोजणीत गोंधळ झाल्याची बाब त्यांनी निदर्शनाला आणून दिली. पेरेझ यांच्या समर्थनार्थ अनेक जण दक्षिणेच्या इक्वेडोरपासून पायी चालत राष्ट्रीय निवडणूक परिषदेकडे चालत आले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर फसवणूक झाल्याचा याकूब पेरेझ यांनी आरोप केलाय. 33% मतं मिळवून अँड्रेस एरॉस या आघाडीचे उमेदवार ठरलेत आणि त्या मागोमाग माजी बँकर गुइलर्मो लास्को यांना 20% मतं मिळाली आहेत. पेरेझ समर्थकांकडून फेरमतमोजणीची मागणी यावेळी केली जाते. युक्रेनियन कार्यकर्त्याला तुरुंगात टाकल्याबद्दल त्याचा राग व्यक्त करण्यासाठी काही आंदोलक मंगळवारी कीव्हमधल्या रस्त्यावर उतरले होते. लोकप्रिय ब्रॉगल सेहे स्टंटेन्को याच्या सुटकेच्या मागणीसाठी राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या आंदोलकांची आणि पोलिसांची इथे चकमक झाली. ओडिशा इथल्या कोर्टानं सेर्ह्याच्या 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावली. अर्धी संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आणि युक्रेनमध्ये नव्यानं निवडून आलेल्या सदस्याचं अपहरण केल्याच्या आरोपात राष्ट्राच्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे माजी नेते सेर्हे यांना दोषी ठरवण्यात आलं. म्यानमारमधली बातमी आहे. सगळ्यात मोठ्या भागामध्ये लष्करशाहीच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. मॅक्सॉ टेक्नॉलॉजीच्या जाहीर केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. आंदोलकांनी आपापल्या गाड्या घेऊन रस्त्यावर गर्दी केली होती. राजधानीच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निषेध संदेश लिहिण्यात आले होते. 3 आठवड्यांपूर्वी लोकशाही उलथून टाकून लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर देशातली जनता आपापल्या पद्धतीने लष्करशाहीचा निषेध करते. राजधानी रंगूनमध्ये पोलिसांनी उभ्या केलेल्या अडथळ्यांना न जुमानता अमेरिकेच्या दूतावासाजवळ 1000हून अधिक आंदोलक जमले. आमच्या नेत्यांना मुक्त करा, आम्हाला लोकशाही हवी आहे असे इंग्रजी भाषेत लिहिलेले मोठे संदेश घेऊनही शहरातील रस्त्यावर अशी गर्दी दिसून आली आणि त्याचीच छबी या एजन्सीकडून आता छापण्यात आली आहे. म्यानमारमधील नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाटल्या, भांडी आणि इतर भांडी एकत्रितपणे वाजवून सैन्य दलाला आपला तीव्र विरोध असल्याचं जाहीर केलंय. म्यानमारच्या दावेई, यांगून, मंडाले, नायपिटॉल आणि इतर शहरं आणि बाजूबाजूच्या शहरात 1 मिनिटं सलगपणे अशा पद्धतीने ही वाद्य वाजवण्यात आली. अनेकांनी आपापल्या घराबाहेर मेणबत्त्या लावल्या होत्या आणि लष्करी राजवटीचा निषेध केला. या बंडानंतर आतापर्यंत 640 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. लवकरच त्यांना शिक्षाही सुनावली जाणार आहे. लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की आणि अध्यक्ष विन म्यांट यांच्यासह अद्यापही लष्कराच्या ते ताब्यात आहेत. त्यांना सोडलं जावं अशी नागरिकांची सातत्यानं मागणी आहे. 2015 मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या अणुकराराचा अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा ते संबंध प्रस्तावित व्हावे यासाठी तयारी सुरू केली. इराणला दबाव आणण्याचं अभियान चालू ठेवलंय. पण संयुक्त राष्ट्र निरीक्षकांना अण्वस्त्र पाहणीसाठी उपलब्ध करून द्यायला त्यांनी विरोध दर्शवलाय. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी किंवा आयईचे महासंचालक राफेल मारियानो ग्रॉसी यांनी तेहरानची 3 महिन्यापर्यंत अण्वस्त्र कार्यक्रमाचं निरीक्षण करायला अनुमती द्यायला सहमती दर्शवल्याचं सांगितलं जात आहे. इराकमध्ये नुकत्याच झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी अद्याप कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही. अमेरिकेने याबद्दल अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय, आधीच्या हल्ल्यांची जबाबदारी इराकच्या शिया समर्थक मिलिशिया संघटनेनं घेतली होती, पण यावेळच्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. नाटो याबद्दल काय भूमिका घेत आहे बघणं महत्त्वाचं आहे, असं देखील त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. 4000 सैनिकांना यासाठी तयार राहण्यासाठी सांगण्यात आलंय. इराण, इराक या दोन्ही देशात आणखी तणाव वाढणार नाही यासाठी अमेरिका देखील प्रयत्नशील आहे.
जॉर्जियाच्या संसदेनं सोमवारी इराकली गारिबाश्विली यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून औपचारिक मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तबही करण्यात आलं. इराकली गारिबाश्विली हे अवघ्या 38 वर्षांचे आहेत आणि त्यांनी 2013 ते 15 अशी 2 वर्ष पंतप्रधानपदी काम केलंय. युनायटेड नॅशनल मूव्हमेंटचे अध्यक्ष निक मेलिया यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. देशाचे माजी पंतप्रधान जोर्गी गखरिया यांनी 1 फेब्रुवारीला राजीनामा दिल्यानंतर देशात विचित्र स्थिती निर्माण झाली आणि विरोधकांचंच सरकार सत्तेवर येताच विरोधी पक्ष नेत्याला लगेचच अटक करण्याचे आदेश देण्यात आले. जॉर्जियात त्यामुळे राजकीय पेच पुन्हा निर्माण होऊ शकतो. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस मेक्सिकोमध्ये 3 दिवसांच्या औपचारिक दौऱ्यासाठी दाखल झाले. परराष्ट्रमंत्री मार्सेलो इब्राड आणि अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज एब्राडॉर यांच्या मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी अल्बर्टो यांचं स्वागत केलं. अर्जेंटिनाचे अध्यक्ष फर्नांडिस एका वैद्यकीय प्रयोगशाळेचा त्यांनी दौरा केला. इथेच ऑक्सफर्ड विद्यापीठाची ॲस्ट्राझेनेका ही लसही विकसित केली जाते. अल्गेरियामध्ये लोकशाही समर्थक चळवळीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. हे सगळे अल्जेरियन राजधानीच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हे आंदोलक आक्रमक होणार असा अंदाज येताच पोलिसांनी राजधानीतील अनेक रस्ते अडवून ठेवले होते. कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं आले होते. महिला आणि मुलं देखील यात मोठ्या संख्येनं सहभागी झाली. 2019 मध्ये देशभरात दीर्घकालीन आंदोलनानंतर अध्यक्ष बुतेल्फ्ला सत्तेवरून त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. इजिप्तचे अलेक्झांड्रिया शहरातून भूमध्य समुद्रात एक बोट उलटून 5 जणांचा मृत्यू झाला. 3 लहान मुलांचा यात समावेश आहे. आणखी बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरू होता. ही बोट छोटी होती आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी यात होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या परिसरात लायसन्सशिवाय अनेक बोटी चालवल्या जातात. जी बोट बुडाली त्यात एकाच कुटुंबातील 19 प्रवासी प्रवास करत होते. एक 4, 1.5 आणि 1 वर्षाच्या मुलाचा यात बुडून अंत उठवला. रॅप गायक पाब्लो हसीलच्या अटकेनंतर स्पेनमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल कॅटलोनियाचे प्रभारी उपाध्यक्ष पेरे अरेगॉन्स यांनी दुःख व्यक्त केलंय. पाब्लोच्या अटकेनंतर रस्त्यावर हजारो समर्थक उतरलेत. सरकार व्यक्ती स्वातंत्र्य आणि निषेध व्यक्त करण्याच्या हक्काचा आदर करतं, पण एखादं दुकान लुटणं, तोडफोड करणं किंवा फर्निचर जाळणं याचा यात समावेश होत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बातमी टेक्सासमध्ये गेल्या आठवड्यात टेक्सासला वादळ आणि बर्फवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. तिथली विद्युत व्यवस्था आणि पाणी नियोजन व्यवस्था पूर्णपणे कोसळली. हजारो लोक अत्यंत गारठ्यामध्ये त्यांच्या घरातच अडकले होते. वीज नसल्यानं घरही गारठली होती. शहराच्या उच्चभ्रू भागात परिस्थिती सुधारली असली तरी अन्य काही भागात दीर्घकालीन परिणाम जाणवतात. आता ह्युस्टनमध्ये अनेक जण त्यांची खराब झालेली घरं दुरुस्त करताना आणि अन्नाची आणि स्वच्छ पाण्याची तजवीज करताना दिसतात. इथे काही ठिकाणी अन्न वाटप आणि मदत केंद्र उभारली जातात. भरपूर रांगा देखील इथे दिसतात. पण सरकार काहीही करत नसल्याचा आरोप अनेकांनी केला. इथला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कष्टही कोणी घेत नसल्याची तक्रार नागरिक करतात. ह्युस्टनमध्ये अन्नासाठी अनेक कुटुंब आता अशा रांगा लावून उभे आहेत. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून या रांगा सुरू होतात. दिवसभरात 1000 कुटुंबांना अन्न पुरवण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती डेमोक्रॅटिकचे नेते अल ग्रीन यांनी दिली आहे. त्यांच्या ऑफिसतर्फे बेथल फॅमिली चर्चमध्ये अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हवामान बदलते आणि त्यामुळे रस्त्यांवरची स्वच्छता दुरुस्ती सुरू झाली आहे. अजूनही अनेकांना मात्र मदतीची गरज कायम आहे. जगाच्या पाठीवर आणखी काय घडते आपण बघणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर. Menstrual cycle is something which is not dirty. It is something which is a natural phenomena. That period education is something that should be there in the schools, and so that tomorrow the girls do not drop out from school. They are economically independent, and tomorrow they stand abreast with the menfolk and the boys. To make period education a part of school curriculums, sign the petition today. Log on to our website periodofpride.com or give a missed call 9999 6712. Whisper presents Period of Pride, Ek Swachh Soch, an initiative by Network 18. अक्षय, 2 जुने बाथरूम? नाही, एक नवीन आणि एक जुनं. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. नवीन बाथरूम कोणाचं यांचं नाही,
सगळ्यांचं नवीन बाथरूम मुबारक हो. नो पापा स्टॉप. हे आहे तुमचं तोंड, जो आहे एंट्री पॉइंट. तोंडातले रात्रभराचे डर्टी जंतू थेट आत. कोलगेट वेदशक्तीचा 5 नैसर्गिक तत्वांचा फॉर्म्युला जंतूंचा तोंडातच नायनाट करून आत जाण्यापासून रोखतो, ज्याने तोंड होते स्वच्छ आणि पप्पा हेल्दी. कोलगेट वेदशक्ती, तोंड स्वच्छ तर तुम्ही हेल्दी. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. आ करा जम्प ना करा. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर काय घडतंय एका नव्या कादंबरीविषयीची बातमी. एरवी गूढ कादंबऱ्यांचे फॅन असलेल्या हिलरी क्लिंटन आता स्वतः एक कादंबरी लिहितात. क्लिंटन आणि त्यांची मैत्रीण लुईस पेनी या दोघी मिळून स्टेट ऑफ टेरर नावाची कादंबरी लिहितात. 12 ऑक्टोबरला कादंबरीचं प्रकाशन होईल. क्लिंटन यांच्या पुस्तकांचे प्रकाशक सिमॉन अँड शूस्टर आणि पेनी यांचे प्रकाशक सेंट मार्टिन प्रेस मिळून ही कादंबरी प्रकाशित करतात. एक सेक्रेटरी ऑफ स्टेट पदावर कार्यरत असलेली व्यक्ती दहशतवादी हल्ल्याची उकल करते असं याचं कथानक आहे. लुईससोबत काम करणं एक स्वप्न होतं आणि अशी प्रतिक्रिया हिलरी क्लिंटन यांनी यावेळी दिली. रेकॉर्डर टेस्कीचं पुरुषांसाठीचं पहिलंच बर्बेरी कलेक्शन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आधुनिक व्यक्तीसाठी क्लासिक लुक म्हणून प्रसिद्ध आहे आणि खास करून महिला प्लेटेड स्कर्ट आणि शर्ट ट्रेंच कोटला पसंती देत आहेत आणि याचं खास सादरीकरण लंडनमध्ये झालं. लंडनमधल्या रिजन स्ट्रीटवर ब्रँडच्या रिपोर्ट्स फ्लॅगशिप स्टोअरमध्ये हा शो आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी आता ऑडिओ स्ट्रीमिंग कंपनीचे बराक आणि मिशेल ओबामा यांच्या ग्राउंड प्रोडक्शन कंपनीसोबत याआधी देखील काम करण्यात आलं होतं. पण माजी फर्स्ट लेडी असलेल्या त्यांची ती लोकप्रिय कंपनी देखील आहे. त्यात स्पॉटिफाय ही गेल्या 3 वर्षात पॉडकास्टमध्ये आक्रमकपणे आता कंपनी पुढे येते सातत्यानं. बराक ओबामा आणि ब्रूस स्प्रिंगस्टीन हे स्फोटिका पॉडकास्ट मालिकेच्या 8 भागांसाठी आता एकत्र आलेत. न्यूजर्सी इथे स्प्रिंगस्टीनच्या गिटारनं भरलेल्या होम स्टुडिओमध्ये 22 फेब्रुवारीला हे पहिले 2 भाग यातले सादर झाले. मंगळावर रोवर अवतरलेल्या क्षणाचा व्हिडिओ नासानं नुकताच प्रसिद्ध केला होता. 3 मिनिटांचा हा ट्रेलर ज्यात केशरी आणि पांढऱ्या रंगाचं पॅराशूट उघडताना दिसतंय. रॉकेट इंजिन रोवरला पृष्ठभागावर खाली आणत असताना लाल धूळ उडताना देखील यातली ही दृश्य आहेत. ही सगळी प्रक्रिया इतकी परफेक्ट होती की या सगळ्या मिळणाऱ्या ज्या प्रतिमा होत्या त्या अत्यंत चित्तथरारक होत्या. रोवर टीमच्या सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की हे सोबतच हा सगळा प्रवास सुरू अशी त्यांनी भावना व्यक्त केली होती. प्राचीन सूक्ष्मजीवाच्या खुणा शोधण्यासाठी हे रोवर गेल्या गुरुवारी जेझेरो क्रेटरमधल्या प्राचीन नदी डेल्टाजवळ उतरलं. कॅलिफोर्नियाच्या पासाडेना इथल्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत टीमनं एका व्हिडिओ परिषदेमध्ये हा व्हिडिओ सादर केला होता, ज्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. प्रसिद्ध रॅपर आणि उद्योजक जेझेडच्या शॅम्पेन ब्रँडमधले 50% शेअर्स मॉनेट हेन्सी आता विकत घेणार आहे. या कराराची घोषणा सोमवारी करण्यात आली, मात्र कराराच्या अटी जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. आर्मँड डी बिनाक्रे आणि त्यांच्या ॲस ऑफ स्पेड्स या विशिष्ट ब्रँडसाठी परिचित आहेत. फ्रान्सच्या शॅम्पेन प्रांतामध्ये 12व्या आणि 13व्या पिढीतील वाईन उत्पादक वडील आणि मुलगा यांचे उत्पादन आहे आणि त्यामुळे ही परंपरा गेली अनेक वर्ष अविरतपणे सुरू आहे. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच सांगतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.